बरं वाटतं आता? झालं. कमाल आहे तुम्हा मुलींची. एरवी मोठ्या शूरवीरासारखं वागतात आणि असं छोटूसं काही झालं की लगेच तुमची घाबरगुंडी उडते. तू आणि अंबिका सेम आहात. ती पण मला समजावताना ना मोठमोठे एक्झाम्पल्स द्यायची, पण औषध लावायची वेळ आली की लगेच घाबरायची ती. काय सांगता? अंबिकाताई सुद्धा माझ्यासारख्या अशा धडपड्या होत्या का? डिट्टो, सेम टू सेम. त्यांच्याबद्दल ना खूप ऐकलंय मी, पण त्यांचा फोटो कधी बघता नाही आला. मला त्यांना बघायचंय. कशा दिसायच्या त्या? नाही म्हणजे घरात कुठेच फोटो नाहीये. आय नो. वेदाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही अंबिकाच्या सगळ्या आठवणी घरातून बाहेर काढून टाकल्यात. पण माझ्याकडे तिचा एक फोटो आहे मोबाईलमध्ये. तू मला नाही जगायचंय. मला सोडा. ही आहे माझी अंबिका. अथर्व, वहिनी लवकर या. मला सोडा. काय माया माया शांत होतो आधी. नाही माया, माया नाही. का वाचवलं तिला? तिने जीव घेतलाय माझा. तिला नाहीये अधिकार जगण्याचा. तिच्या कर्माची फळ आहेत, भोगू द्यायला. काय करत होतीस बाळा? काय चाललं होतं हे? अहो वहिनी, मी इथनं जात होते, मी येतच होते हिला काहीतरी विचारायला, तर बघितलं हे सगळं चाललंय हिचं. म्हणत होती की मी जर वेदाची आई नाही झाले तर माझं जगणं व्यर्थ आहे, मी मरून जायला हवी. आणि आणि बघा ना, मी बरं झालं तुम्ही सगळे वेळेत आला तिथे. माया, काय वेडेपण आहे? हा, काय चाललंय? माया, हा काय प्रकार आहे? काय झालं? Sir, I'm sorry, but I don't want to live anymore. तुझ्याशी लग्न करून मला वेदाचा सांभाळ करायचा होता.
माझ्या अंबिकाची मुलगी आहे ती. पण आता आपलं लग्नच होणार नाहीये, तर मला तिची आई नाही होता येणार. किती बरं झालं असतं जर आपल्या दोघांच्या पत्रिका जुळल्या असत्या. मी वेदाची आई होऊ शकले असते, पण आता ते सगळं नाही होऊ शकणार. अशा आयुष्याचा काय फायदा? मी जगून तरी काय करू? माया माया रिलॅक्स, काम डाऊन. काय म्हणतेस तू? माया, माझा तुझ्यावर राग नाहीये, पण माझाही नाईलाज आहे. तुझी आणि अथर्वची पत्रिका जुळत नाही आणि त्याला कोणीच काहीच करू शकत नाही. पण म्हणून तू जीव द्यायला निघालीस. माया, तू वेदाची आई होऊ शकत नाहीस, मान्य आहे, पण मावशी होऊन तू तिला आईचंच प्रेम देऊ शकतेस ना. आणि प्रेम आहे माया. ते कोण कुणावर करतं यावरून ते जोखावं लागतं का? दादा, पण प्रेमाला जोखता येत नसलं तरी आई ही आईच असते ना शेवटी. आणि माया काय आज पहिल्यांदा आली आहे का आपल्या घरात? माझी तशी खूप इच्छा आहे की मायानेच वेदाची आई व्हावं. माया, मला तुझं दुःख कळतंय. तू वेदाची आई व्हावीस हेही पटतंय. पण आता दादासाहेबांनी हा जो निर्णय घेतलाय तो आपण बदलू नाही ना शकत. बदलू शकतो दादा, तो बदलू शकतो जर त्यांनी पुन्हा विचार केला तर. दादा, अरे हल्लीच्या जगात पत्रिका नाही जुळल्या तरी काय फरक पडतोय? नर्मदा, मला माझ्या परिवाराची काळजी आहे आणि त्यात माया सुद्धा आलीच. तिचं भलं व्हावं हीच माझी इच्छा आहे. अरे पण तुझ्या या निर्णयामुळेच ती जीव घेत होती स्वतःचा, बघितलंस ना तू. मग त्यात तिचं कसलं भलं? माया तुझ्यासमोर जिवंत उभी आहे ना. हं? मग झालं तर. आणि तुमचा कुणाचाही नसला तरी माझा पत्रिकेवर विश्वास आहे. बाबा, तुम्ही जो निर्णय घेतलाय ना तो मला पटतोय. दादा, तुला पण पटतोय ना? अनन्या, मोठे बोलतायत ना, थांब ना जरा. एक मिनिट. पत्रिका माझ्यासाठी महत्वाची नाहीये. जर माया वेदासाठी आपला जीव द्यायला तयार झाली असेल तर ह्यात मायाचा मोठेपणा आहे. सो जरी पत्रिका जुळत नसेल तरी मी हे लग्न करणार. मायाच वेदाची आई होऊ शकते याची मला खात्री आहे. अथर्व, असं नका करू. ते मायाच्या हातात आपली वेद सुरक्षित नाहीये. अथर्व, म्हणजे तू माझ्या मताचा आदर करणार नाहीयेस तर. बाबा, मी आजपर्यंत कधीही तुमच्या विरोधात गेलो नाही, पण स्वतःचं दुःख बाजूला सारून फक्त स्वतःचं नाही तर वेदाचा आणि मायाचा विचार करण्याचा सल्ला तुम्हीच मला दिला होता ना.
मी तेच करतोय, वेदाच्या भल्यासाठी, मायासाठी. माया, वी आर गेटिंग मॅरिड. दुसरं लग्न हे फक्त कॉम्प्रोमाइज नसतं. एका नवीन आयुष्याने आपल्याला दिलेली ती एक नवीन हाक असते. पण साखरपुडा व्हायच्या आधी तुमच्या दोघांच्या पत्रिका जुळणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुझी जन्मपत्रिका हवीच. सो जरी पत्रिका जुळत नसेल तरी मी हे लग्न करणार. बाबा, झोपली नाहीस अजून तू? नाही, झोप येत नाहीये. दादाचा तो निर्णय. बाबा, माया आणि दादाचं लग्न नाही व्हायला हवं. तुम्हाला पण असंच वाटतं ना? मग तुम्ही तरी समजावा ना. अनन्या, तू ऐकलंच ना तो काय बोलला ते? मीच त्याला सांगितलं होतं मायाशी लग्न कर म्हणून. मीच त्याला सांगितलं होतं वेदाला आईची गरज आहे. आता मला कितीही पटत नसलं आणि जरी मी त्याला काही सांगायला गेलो तरी तो माझं काय ऐकेल ना. आईचं ऐकेल तो. आपण ना आईला आपल्या बाजूने करून घेऊया. काय झालं? आई नाही ऐकणार का आपलं? का कुणाच ठेवू अनन्या, पण या सगळ्या प्रकरणात ना मला मंजिरीचंच वागणं खटकतंय. बाबा, तुम्हाला आईचं वागणं खटकतंय? काल मी जेव्हा आमच्या रूममध्ये गेलो तेव्हा आई तिची ती पेटी घेऊन बसली होती. त्या पत्रिका कोणाच्या आहेत? 3 जन्मपत्रिका. कोणाच्या? काय माहिती ना. मी विचारलं तिला पण तिने उत्तर द्यायचं टाळलं. कोणाची नावं होती त्यावर? नावं नव्हती अनन्या. नावं नव्हती? असं कसं? हाच प्रश्न मलाही पडला होता. अनन्या, मला सारखं वाटतं की मंजिरी माझ्यापासून काहीतरी लपवते. कदाचित तिनेच त्या 3 खोट्या पत्रिका बनवून घेतल्या असतील. हे अनबिलिव्हेबल आहे. नाही नाही, जोपर्यंत त्या 3 पत्रिका कोणाच्या आहेत हे मला कळत नाही ना तोपर्यंत माझं समाधान होणार नाही. मग आपण शोधूया ना त्या पत्रिका. केला मी प्रयत्न, काहीही सापडलेलं नाही मला. बाबा, हे बघा, आपण आता मिळून शोधूया पत्रिका. नक्की सापडतील. बाबा, काही झालं ना तरी दादा आणि मायाचं लग्न नाही व्हायला हवं. पण मी ते होऊ देणार नाही. अथर्व, तुम्ही मला विसरलात तरी चालेल, पण मायाशी लग्न करू नका. तसं जर झालं ना तर फक्त अनर्थ होईल. ऐकताय ना?
आई तुम्ही सांगा ना यांना. अथर्व, आई अथर्व, मला कायमच तुझा अभिमान वाटत आलाय. तू मायाची बाजू घेतलीस. तुझा निर्णय ऐकून बरं वाटलं आणि मला खात्री आहे की तुम्हा दोघांचा संसार खूप सुखाचा होईल. आई माया वेदासाठी जीव द्यायला तयार झाली होती. जर माया इतका मोठा त्याग करणार असेल तर आपण तिच्या बाजूने उभं राहायला हवं. ती वेदाची चांगली काळजी घेईल अथर्व. निश्चिंत राहतो. एक बोलू? हां बोल ना आई. तू आता मायासाठी तुझ्या मनाचं दार उघडलंस ना? मग त्या मनाच्या दारावरती अंबिका उभी राहून चालेल? तुला कळतं ना मी काय बोलते? आई मी अंबिकाच्या सगळ्या गोष्टी या घरातनं बाहेर जाऊ दिल्यात. पण अंबिकाचा हा फोटो मला डिलीट करता येत नाही. मी समजू शकते. पण वेदा आणि मायासाठी मला अंबिकाच्या सगळ्या आठवणी पुसून टाकाव्या लागतील. आणि हा अंबिकाचा शेवटचा फोटो सुद्धा डिलीट करावा लागेल. तर थांबा. या फोटोपेक्षा तुमच्या मनात मायाशी लग्न करण्याचा जो विचार आहे तो काढून टाका प्लीज. गॉन. आलो मी एक मिनिट. मंजिरी उठ, मला भेटायला ये. मया मुक्तीन संभाव्यते. कशी जाऊ मी? या म्हाताऱ्यावर माझी कुठलीच विद्या चालत नाही. याला मध्येच जाग आली तर आत्ता बाहेर जाण्यात धोका आहे. पण तो पत्करावाच लागेल. मार्जरीची भेट महत्वाची आहे.
आयुष्यभर एकत्र चालायचं ठरवलं होतं ना, मग आता मागे का चालतंय?